नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री देवदत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार सुरुवातीने त्यांचा चांगले सृष्टी हा ग्रंथ आपण तत्पूर्वी आपल्या आश्रमात आलेले ऋषिकेशचे महान स्वामी परमपूज्य गोविंदानंद तीर्थजी महाराज आणि त्यांचे ब्रह्मचारी सुंदराजी आश्रमात आलेले मोठा सूर्योदय प्रारंभी मी त्यांना प्रार्थना करतो की आपण काही असा त्यांना देशून जातात. विषय चाललेला आहे. विषय चाललेला आहे विषय चाललेला आहे चांगली प्रशिक्षण. चांगली प्रशिक्षण हा सर्वसामान्य अशा साधकांच्या किंवा भक्तांच्या शिष्यांच्या दृष्टीनं अवघड त्यांना हा उपदेश केला जातो आहे. ज्यांच्यासाठी हा उपदेश आहे ते ऐकणारे त्यांना उपदेश दिला जाणारे पूजा आहे चांगले महाराज हे महान योग्य शास्त्रगीत आहे, संगीत आहे, आत्मज्ञानी अशा एका महान ज्याला हा उपदेश दिला अतिशय उंच पातळीवर दिली. ती पातळी सर्वसामान्य माणसाची असल्यामुळे आपल्याच्या दृष्टीने प्रयत्न असल्यामुळे आत्मा आपल्याला आहे. काहीतरी आपल्याला या प्रवचनाचा लाभ मिळणार.
साधनाने प्राप्त व्हायचं बोल आहे. एकनाथ महाराजांचा सात अनुभव सगळे संतांचे झालेले
एकनाथ महाराज सुद्धा असंच बोलतात, अभेद भजनाचा हरिक. भजन कसं असलं पाहिजे? अभेद असं. जे बाजूला मी भक्त बाजूला मी कार्यवाल्याचं भजन करतो, म्हणतो, हे भेदाचं भजन झालं. हे वेगळा आणि मी वेगळा, हे भेदात्मक भजन आहे. एकनाथांना हे मानलेले नाथ म्हणतात की अभेद भजनाचा हरिकरून दर्श. अहो तुम्ही त्या देवामध्ये खूप व्हा आणि देव भजन करावे. देव आणि भक्त खूप झाले, ही अभेद भक्ती जर आली आनंद होतो. अभेद भजनाचा हरिक देवभक्त झाले. देव आणि भक्त एकही झाले की मग तो हर्ष येतो, तो आनंद येतो, अवर्णनीय आनंद आहे. मोठेन पुढे भेदवाणी, मग त्या ठिकाणी भेदाची वाणी म्हणजे बोलणं राहतच नाही. अवधी बुडाली कहाणी, मग देव आणि भक्ताची कहाणीच बुडाली. देव नाहीतच. हरपले देव दोन्ही गेले. तो देव नाही, मी भक्त नाही. त्याचेही देव पण गेलं, माझाही भक्त पण गेलं. काय झालं? एक आत्म, एक परमात्मा तत्व, एक ब्रह्म, एक परब्रह्म स्वरूप. आपल्याला काही झाल्या शनी दहा जनात. आणि जेव्हा तो भगवान आणि भक्त एकरूप होतात, आपली सुरुवात जातात, एकरूप होतात, तेव्हा त्या जनामध्ये सुद्धा तो जनार्दनच मला दिसतो. बस तू जिकडे पाहिजे तिकडे मला तो माझा गुरु जनार्दन दिसतो. एका जनार्दनी देव मला तुझे पाह, माझा गुरु माझा देव जनार्दन तो मला स्वतः माझ्या पुढे उभा आहे असं नेहमी मला सुखांची विचार पाहिजे ना, तर आपल्याला असं वाटतं की आपण पुढे होतो. जेथे जातो तेथे सुंदर सुंदर आपण येते. हे वाचत असताना असं वाटत की तो देव तो आत्मराज आपल्या जवळच आहे, पण तो त्या आत्म्यामध्ये आपण जाणार. त्या प्रकारे मी 37वी आता जन्माची चांगली 65ची 38वी बोला. 38वी तशी सोपी वाचताना ती आता अवघडली होतात. तिच्या उद्या ज्या आहेत ना त्या कोणत्या आहे, त्याच्या उद्या सांगते अशी आहे. म्हणून आता ह्या पुढच्या उद्या थोड्याशा सरळ या दृष्टीने की आपण पुस्तक श्रवण केल्यानंतर मग पुस्तक जे ऐकलं असताना ते आकलन व्हायला. जसं जेवण करताना पहिल्या घशाला खूप भूक लागली, मग जसं पोट भरत जात, मग तस जेवणाचा वेग कमी होत असतो. तिथे बराबर चाललेलं होतं ना, तिथे जोरात चालत नाही. कसं आहे जवळजवळ आहे. आता आपण बरेच ज्ञानाचं ऐकलेलं आहे, देवांना सांगितलेलं आहे आणि ते फार अवघड म्हणतात. ज्ञानदेव म्हणे तुझं माझा बोलायकडे, तुझं माझा बोलायकडे ते तळहातात तळी मिठी देणे, तळहातात तळी मिठी देणे जयावरी. माझी दिली इतकी अवघड आहे,
म्हणतात अरे चांगदेवा तुला माझा बोल ऐकायचंय ना, उद्देश ऐकायचा ना, तू माझा बोल ऐकतो ना, तुला हा माझा बोल ऐकताना कसं व्हावं लागेल हे आपल्या हात राहते, हा आपला हात आहे, या तळहाताला या तळहाताने मुशी द्यायची, या हाताने मुशी पडण्यासाठी 2 लागतात ना, तेव्हा मुशी होते ना, हा एक हात आणि हा एक हात, आता या हाताने मुशी द्या, या हाताने मुशी द्या, पाहिजे 2. ज्ञानवा तसं नाही सांगत, ज्ञानवा सांगताय हा जो तुझा तळ हात आहे ना, या तळ हाताला या तळ हाताने मुशी दे, काहीतरी अवघड गोष्ट. एकच एकाला कस काय भेटेल, हे एकाला एकाने भेटले सांगतो कोणाला तुझं 2 मिनिटच समजा, तू वेगळा नाही माझ्यापेक्षा, मला बोलाय मी काय सांगतो ते चांगलं लक्षात घे, तू माझ्यापेक्षा भिन्न नाही, आत्मस्वरूपाच्या दृष्टीने तू आणि मी सारखे आहोत, म्हणून मी त्या हाताची त्या हाताला मुशी देण्यासाठी एकच पाऊल आहे, तशी म्हणजे तेव्हा ज्ञानेश्वरा ज्या वेळेला चांगदेवाचा हा उपदेश ऐकून राहील, ज्ञानेश्वर महाराज टाकून द्यायची, चांगदेवाला आत्मज्ञानी बनवायचंय, परंतु जो आत्मज्ञानी असतो तो दुसऱ्याकडे पाहत असताना दुसऱ्याचा आत्माच पाहतो. आत्मज्ञानी विषय बाहेरचं हे जे रूप आहे, आकार आहे, रंग आहे, नाम आहे, लक्ष देत नाही, बाह्याकडे लक्ष न देताना अंतरंगाकडे लक्ष असते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज जेव्हा चांगदेवाला पाहून राहिले तेव्हा ते त्याच्या बाह्य स्वरूपाला नाही पाहत, ते त्याच्या अंतर स्वरूपाला पाहून राहिले, त्याचा जो आत्मा आहे ना त्याच्याकडे. म्हणून म्हणतात ज्ञानवा अरे ती आत्मा आहे, मी आत्मा आहे, मग अशी आत्म्याची जी भेट होते ना, हा आत्म्याशी मिळतो ना, तेच खरं भेटलं आहे, तीच मुशी आहे. तो आत्मा आहे, आपल्याला सुद्धा भिन्न नाही, असं कधी होत नाही की माझा आत्मा वेगळा, तुझा आत्मा वेगळा, त्याचा आत्मा वेगळा नाही, आत्मा भिन्न नाही, आत्मा वेगवेगळा नसतो, देह भिन्न असतात, दुर्गाची काकडी एकत्र येतात, हे भिन्न असू शकतात, परंतु अंतरंगामध्ये असलेला जो आत्मराज आहे तो एकच आहे, त्याला भिन्न पण म्हणता येत नाही, तो अलगही नाही, तो त्या देहात जरी असला तरी त्याच्या देहातला आत्मा आणि माझ्या देहातला आत्मा हे दोन नाही, आणि किती जरी असले तरी त्याच्या देहातले आत्मे हे एकच एक आहेत, हे भिन्न नाही. आपल्याला म्हणायची पद्धत होऊन गेली, त्याचा आत्मा माझा आत्मा काय म्हणतो, त्याचा आत्मा काय म्हणेल, असं आत्मा भिन्न. आत्म्याच्या दृष्टीने आत्मा एकच आहे, अखंड एक आहे, बाहेरही आहे ना आतही आहे. मग असा जो एक आत्मा आहे त्याची आत्म्याची आत्म्याशी संगत आहे, तेव्हा ती त्याला त्या अर्थाची मुशी आहे असं म्हणतो.
म्हणतात सांगदेवा आपले जे गुरु असतात, आता तुला मी काहीतरी सांगतो, तू काही समज मला, मी माझा गुरु भाव जातो, मी गुरु नाही, मी तुझ्या सांगतात आहे, परंतु माझं जे ज्ञान आहे सांगलेला हे तुझ्यासारख्या अधिकारी माणसाला, अधिकारी मुलग्याला पाहून मला असं वाटतं की हे तुला देऊन टाकावं म्हणून मी जतन करून ठेवलेले. म्हणून हे जे ज्ञानी होत असतात त्यांचं ज्ञान ते सांभाळून ठेवतात. कशासाठी सांभाळून ठेवतात? तेव्हा एखादा अधिकारी मिळेल की घेण्यासाठी आणि जर त्यांना पण अधिकारी मिळाला नाही ते ज्ञान म्हणून मानवाने आनंद झालाय. माझं आपलं ज्ञान तुला आता घ्यायला तुम्हाला अधिकारी भेटला म्हणून आनंद होतो. सौंदर्य ज्ञानेश्वरीच्या 11व्या ओळी, त्या ओळीमध्ये ज्ञानोबा सांगतात परी आपणे वीण जे एक, आपणे वीण आपल्याशिवाय जे एक, ते तैसेची सुख साधत. हे जे आत्मतत्व आहे ना ते एकच आहे, त्याला दुसरा कोणीच नाही सोबत. आपल्या देहामध्ये किंवा बाहेर सुद्धा ते एकच आहे. एकमेव द्वितीयम असं त्या म्हटलेलं आहे. त्याच्यासारखं दुसरं नाहीच. असं जे आत्मतत्व आहे हे कसं ते अत्यंत सुख देणार, ते तैसेची सुख या आपल्यामध्ये भरलेलं जे सुख आहे, आपलं सुख त्याला म्हणतात, ते अतिशय साधूक आहे. साधुत्व असं आपण साधू शुद्ध आणि साधू. कसं हे आत्मसुख जे आहे ना ते सांगूया ते अत्यंत साधूक असं स्वच्छ प्रेमासाठी देख, कशासाठी आपण ठेवलेली प्रेमासाठी. जो तुम्हाला आता प्रेमळ भक्त मिळेल त्याच्यासाठी माझं आपण ठेवलेली एकशे जतन. मी प्रेमासाठी देखत ठेवले जतन. मी प्रेम माझ्या भक्तासाठी जतन करून माझ्या मुलांचे ठेवलेले हे आहे. कोणी घेणार आहे का? अधिकारी पाहिजे ते काय असा मागणी की कुठे टाकून द्या. हा घेणारा गुरु आहे, त्याला ज्ञान देतात. तुमचा पवित्र आत्मा पाहिजे, तुमचा शुद्ध पाहिजे, तुमचा उंच पाहिजे, अधिकारी पाहिजे, तसं ते ज्ञान देतात. शक्तिपात साधना ही जी साधना आहे, या साधनेमध्ये जर तो शिष्य त्या साधनेला योग्य नसेल, ही शक्ती गुरुची शक्ती जेव्हा शिष्याकडे प्रविष्ट होते त्यावेळेला त्या शिष्याची जर पात्रता नसेल, अधिकार नसेल, योग्यता नसेल, त्याचं अंतःकरण जर घाण असेल, शक्ती गुरु जात नाही जात शक्ती. आणि गुरु पुष्कळ साधकांना त्या दिवशी गुरुच अनुभव येते. त्या दिवशी दीक्षा होते ना, त्या दिवशी काहीच तुम्हाला काही झालं नाही, बाकीच्यांना पुष्कळ क्रिया होत असतात. असं का व्हावं?
वास्तविक जर तुम्ही एकाच पंक्तीला जेवायला बसला आणि एकच जेवण करता तर तुम्ही सगळ्यांचं पोट भरायला पाहिजे ना, चांगलं घडलं. म्हणून शतपात दिवशीमध्ये हा फरक पटकन करून देतो. ते इथं ज्याच्यासाठी आम्ही हे राखून ठेवलेलं असतं तो भक्त तसा त्या अधिकाराचा मिळाला नाही तर आम्ही ते व्यस्त जातो. म्हणून आपल्या सद्गुरूच्या अनेक दिशा अशा व्यस्त जातात. ही शक्ती बाळगतात. म्हणून शक्तीबा दिशा देताना त्या साधकाची त्या शिष्याची पात्रता पाहिलीच पाहिजे. पुढे सांगतात आजी आयुष्य अवजवून राहिली त्यांचा अनुभव सांगता ज्ञानेश्वरीची आजी आयुष्य अवजवून राहिली. माझ्या आयुष्याला सफलता प्राप्त झाली. माझं आयुष्य अवजवलं सांगतात माझ्या आयुष्याला सफलता प्राप्त झाली. आजी आयुष्या उदवून झाली. काय झालं? माझ्या दैवा दशा उदयाशी आली. माझ्या दैवाची दशा उदवली माझ्या दैवाला सुद्धा आज चांगली दशा आली. जे वाक्य कृपा लागली दैविकेची ही वाक्य कृपा आहे. आपली दिशा सुद्धा ही मंत्र विषय होते तेव्हा त्या वाक्याच्या माध्यमातून आपल्याला शिकतो. 4 प्रकारे आपली दिशा होते बघा. या दिशेमध्ये 4 प्रकार आहेत. एक गुरु आपल्या दृष्टीपाताने दिशा देतात. दृष्टीतून शक्ती जाते त्याला दृष्टीपात दिशा. ही त्याच्या डोक्यावर हात ठेवून स्पर्श दिशा. तिसरी जी आहे ती मंत्र देऊन मंत्राच्या शब्दांच्या माध्यमातून ती शक्ती त्याच्या कानातून जाते. आणि चौथा जो प्रकार आहे तो संकल्प दिशा. केवळ संकल्प नुसते गुरु तो संकल्प करता दिशा करतात आणि तो शिष्य किती दूर अंतरावर कुठे बसलेला असता हजारो महिना तरी इथे केलेला हा जो संकल्प आहे आपल्यातून तो प्रवास करत करत नेमका त्या शिष्याच्या मध्ये जातो. तिथे येताच सुद्धा कुठल्या तरी गावामध्ये कुठल्या तरी नगरामध्ये कुठल्या तरी घरामध्ये कुठेतरी बसलेला ही शक्ती किती बरोबर तिथे जाऊन त्याच्यामध्ये शिरते तो संकल्प आणि तिथं त्याला खेळ असतो. हा संकल्प दिशेचा ज्ञानवादी समजायले की वाक्य कृपा लागेल ही वाक्यांच्या माध्यमातून जाणारी कृपा आहे. चांगलेवा तुला काही मी जे देश निघालो तुला जे सांगतो आहे ही वाक्य कृपा आहे. बोलण्यातून माझी शब्दातून माझी ही शक्ती तुझ्याकडे येते आणि ती कृपा तुला प्राप्त होते. घेणं मग त्याचा फायदा म्हणणं ऐकणारे ज्ञान देऊ म्हणे तुझं माझा बोलवाईकडे माझा बोल ऐकणारे ते हाता तळी मिशी देणी द्यावे. आता येणे वचन. आता या वचनाने येणे वचन तेजोकार आहे. हे मी जे वचन बोलतो ना माझं हे तेजस्वी वचन आहे.
हे त्या आत्मतेजाने भरलेलं वचन आहे, कारण तो आत्म्यातून आलेला संकल्प. त्यामुळे म्हणतात, अरे चांगदेवा, आता वचन तेजाकारे फिटले आतील बाहेरील अंधारे. हा सांगता बघा धन्यवाद चांगदेवाला. हे चांगदेवा, या माझ्या तेजस्वी वचनांनी मी हे जे बोलतोय ना, तर माझे बोलणे आहेत ना, ते आत्म्यातून झालेले आणि आत्म्यातून येणारे जे बोल असतात ते दिव्य बोल असतात. दिव्य बोल आहेत. दिव्य बोल होते. आता येणे वचन तेजाकारे फिटले आतील बाहेरील अंधारे. त्या माझ्या दिव्य वचनांनी तुझ्या अंतरंगातला अंधार आणि बाहेरचा सुद्धा अंधार समाप्त होईल. आता हे समजून घ्यायला पाहिजे की हा आतला अंधार काय असतो आणि बाहेरचा अंधार काय असतो. ज्ञानदेवाच्या वचनांनी त्या चांगदेवाचा अंतरंगातला अंधकार आणि बाहेरचा अंधकार समाप्त होणार आहे. अंधकार म्हणजे अज्ञान. हे बाह्य आणि अंतरंगातला ज्ञान समाप्त होणार आहे तुझं, किंवा अंतरंगामध्ये आपला काय अज्ञान आहे ते सांगतात. स्वतः आपण आत्मरूप असता आपण स्वतःला जीव भावात मी देह आहे. जीव भाव येणं हे अंतरंगातलं अज्ञान आहे आणि पुष्कळ त्याला अनेक गोष्टी त्याच्याने, परंतु मुख्यतः जीव भाव. मी वास्तविक आत्मस्वरूप असताना, आत्मा मी असताना मी स्वतःला काय समजतो, देह समजतो. हा जो देह भाव किंवा जीव भाव आहे हे अंतरंगातला अज्ञान आहे. हे म्हटलं पाहिजे, हे केलं पाहिजे. बाहेरचं काय आहे, हा जो प्रपंच, हा जो संसार, हे जे जगत आहे, हे जे आम्ही करतो हे सत्य नाही. हे जे आहे, हे ब्रह्मस्वरूप आहे. हा सारा प्रपंच, हे सारं विश्व, हे सारं जगत ब्रह्ममय आहे असं समजलं. असं जर समजलं नाही तर ते अज्ञान आहे. हे खरं समजलं, हा प्रपंच खरं आहे, हा संसार खरं आहे, हे जग खरं आहे, हे सर्व खरं आहे, हे बाह्य अज्ञान आहे. तेव्हा अंतर अज्ञान जीव भाव तुटलं आणि बाह्य अज्ञान हे प्रपंच खरा वाटलं. बाह्य अज्ञान, तर हे दोन्ही अज्ञान नष्ट होणार. बाह्य अज्ञानी जायला पाहिजे, अंतर्गत हे अज्ञानही जायला पाहिजे असं ज्ञान. आता येणे वचन तेजोकारे फिटले आतील बाहेरील अंधारे. म्हणून देखतसे साकोकारे स्वरूप तुझे आणि म्हणूनच तुझं स्वरूप मी खरोखर पाहतो. हे आत्मराजा, तुझं स्वरूप पाहायचं झालं मला तर हे अंतर्बाह्य अंधार जो आहे, हे अज्ञान आहे, हे नष्ट झाल्याशिवाय तुझं स्वरूप मला कळणार नाही, दिसणार नाही. तेव्हा सांगेवा, आधी जो अंतर्बाह्य स्वच्छ हो, हा सगळा अंधार तू दूर कर, मग तुला खरोखर माझं स्वरूप कळेल. मी काय म्हणतो हे तुला खरोखर कळेल. म्हणजे असं की गुरुला समजणं सुद्धा फार अवघड असतं. गुरुला समजणं, गुरुला आपण काय समजायचो, देह समजतो. जसं मी मला स्वतःला देह समजतो, तसा माझा गुरुकडे देह आहे. आणि गुरुला जर तुम्ही देह समजला तर आपली स्थिती कधीच प्राप्त होणार नाही. करा किती साधना करा. म्हणून गुरु हेच परब्रह्म आहे असं गुरुगीता आपल्याला किती वेळ सांगून देतो.
किंवा ज्ञानवा सांगल्याने अमृतानुवाची सुंदर अमृतानुवाने ज्ञानवा सांगल्याने सुंदर लिहिल्यावर ते म्हणतात, म्हणून शिष्य आणि गुरुनाथी, म्हणून शिष्य आणि गुरुनाथ या दोन शब्दांचा अर्थ, शिष्य आणि गुरु या दोन शब्दांचा अर्थ गुरुची करी होती. दोन्ही शब्दांचा अर्थ गुरुच आहे, शिष्य नाही. त्याला हे मान्यच नाही की मी गुरु आणि तू शिष्य आहे, हा भेद मान्य नाही. का? कारण त्यातून ज्यांनी हे शिष्याकडे पाहत असताना त्याला त्या शिष्याला आत्मा दिसतो. गुरु आणि तू शिष्य असा भेद बसला नाही. ही दृष्टी असली पाहिजे, ही दृष्टी होती बघायची. म्हणून शिष्य आणि गुरुनाथू या दोन शब्दांचा अर्थ गुरुची करी होती दोन्ही ठाई. शिष्याला आत्मज्ञानी करणं, आत्मस्वरूप त्याला पाहणारी आणि त्या आत्म्याचं स्वरूप त्याचं घोड करणं. त्याला काय करतो गुरु? त्याच्यामध्ये आत्मत आहे, परंतु तो आत्मा त्याचा झाकलेला आहे त्याच्या दृष्टीने, तो त्याच्याकडे पाहत नाही. गुरुचं कार्य हे आहे की त्याची पेटी उघडून देणं, त्याचा माल त्याला दाखवून देणं वगैरे. तुझं समोर सगळं घडलेलं हे गुरु कार्य. सुंदर ज्ञानाची दृष्टी गुरु कार्य काय असतं? गुरु कार्य कोणाकडून पैसा लुटणं, कोणाकडून हे घेणं ते घेणं नाही करणं. गुरुचं कार्य आहे की त्याच्या अंतःकरणामध्ये असलेला जो आत्मभाव आहे तो जागृत करणं, ते आत्मस्थिती त्याला पटवून घेणं. तू आत्मा आहेस लक्षात घे असं सांगणं, आत्मस्थितीवर त्याला दृढ करणं, हे गुरु कार्य. अमृतानुभव त्यांचा अमृताचा अनुभव आहे ज्ञानाचा, म्हणून असं सांगितलं. म्हणून जाणवतात गुरु आणि शिष्य या दोघांच्या आत्मस्वरूपामध्ये आणि खरोखर जर असे गुरु मिळाले ना तर ते त्या शिष्याला आत्मस्वरूपच करून सोडतात. परंतु त्या शिष्याची सुद्धा तशीच आवड पाहिजे, योग्यता पाहिजे, अधिकार पाहिजे, माहिती पाहिजे. गुरुकृपेमुळे काय घडत, गुरुकृपेमुळे काय काय होत, आपल्यावर गुरुकृपा आपल्यावरही झालेली. परंतु गुरुकृपेमुळे काय चमत्कार होतो आपल्या जीवनामध्ये ते एकनाथ महाराज. एकनाथ महाराज आपल्या जगन्नाथ स्वामींचे एकनाथ महाराज सांगतात गुरुकृपेचं महत्व, गुरुकृपेने होणारा परिणाम सांगतात. धन्य गुरुकृपा गहाळी, माझ्या गुरुची कृपा झाली मी धन्य झालो. धन्य गुरुकृपा गहाळी. त्याने काय झालं? अहंता ममता दूर गेली. काय दूर झालं पाहिजे? अहंता ममता, अहंकार आणि ममत्व. अहंता म्हणजे अहंकार आणि ममता म्हणजे आसक्ती. कधी झालं का? म्हणजे सगळे लोक दिवशी झालं, आपल्या सगळ्यांवर गुरुकृपा झालेली आहे. पण त्या गुरुकृपेनं हा परिणाम आपल्यामध्ये कधी दिसला का? अहंता ममता आपली गेली का? उलट आपण जिथे होतो तिथेच राहतो. तोच अहंकार आपला तसा धरून ठेवतो.
ही ममता आमची तशीच्या तशीच आहे, जातच हा मला मनात येतो. पहिला फायदा काय होतो की अहंकार आणि ममता निघून जाते. घालुनी अंजन डोळा गुरुकृपा होते म्हणजे काय होतं, ते आमच्या डोळ्यामध्ये अंजन घालतात. हे जे अंजन आहे तुझं कातळ वगैरे हे दिव्यांजन आहे. आत्मज्ञानाने दिव्य चक्षुचं नियोजन आहे. आपली शक्तिमा दिशा या दृष्टीनं नियोजन करणारी दिशा आहे. दिव्य चक्षुचं नियोजन एक स्वतंत्र प्रकारे आपल्या डोळ्यामध्ये ते दिव्य आत्मज्ञानाचं अंजन घालतात आणि आपला जो हा वरचा डोळा आहे ना, त्याचा आज जो दिव्य चक्षु आहे ना, तो भरून येतात. ज्ञानचक्षु येतात. घालुनी अंजन डोळा गाविला स्वयंप्रकाश डोळा. तो स्वयंप्रकाश डोळा जो आत्मा आहे ना, स्वयंप्रकाशी माझ्या गुरुंनी माझ्या डोळ्यामध्ये असं दिव्य अंजन घातलं की त्या दिव्य अंजनाने मला तो आत्मप्रकाश दिसायला लागला. कसा दिसेल काही अधिकार नाही येतो. एकनाथ महाराज पुढे सांगतात, बोधी बोधी रे मन. तो आमचं मन जसं होतं त्याच्यापेक्षा त्या गुरूंच्या बोधाने ज्ञानाने ज्ञानमय मिळत. बोधी बोधी रे मन. माझं मन पूर्वी जे भरकटणार चंचल असं मन होत, जगाकडे धावणार ते मन स्थिर झालं, मन झालं आणि ते ज्ञानमय झालं. बोधी बोधी रे मन नाही संकल्पाशी भिन्न. आता त्याच्यामध्ये कुठेही संकल्प, त्या मनामध्ये संकल्प आणि विकल्प बंद झालं. ते भीती शून्य झालेले आहे. मन भीती शून्य झालं, संकल्पही झालं, मन झालं की मग आत्मज्ञानाकडे आपल्याला जोपर्यंत आपलं मन आपल्या अवस्थेमध्ये राहतं तोपर्यंत आत्मज्ञान कधी आत्मज्ञानाला मोठा अर्थ असेल तर तो आपल्या मनात आहे. आणि मन ठिकाणी विषारी आहे. या मनामुळे आपल्याला आत्मज्ञानाकडे जात आहे. आपल्या एकनाथ महाराज सांगितले की त्या संततेनं या गुरुकृपेनं माझं मन आता ज्ञानमय झालं. बोधी बोधे देव मन नाही संकल्पाशी देह विदेह निरसने. एवढंच नाही झालं, माझ्या गुरुच्या कृपेनं काय झालं, माझा देह आणि जो आंतरदेह विदेह आहे ना दोन्ही नाहीसा निरसने. भान गेलं. मला आता माझ्या देहाचं भान नाही, मला आता माझ्या देहाचा आसक्तीचा भाव राहिला नाही. असं काहीतरी करून दाखवण्यासाठी एका जनार्दनी त्या जनार्दन स्वामींनी मला धन्य केलं. हा आपल्या एकनाथ ज्ञानेश्वर महाराजांचा अनुभव सांगू का? एक संत काका सांगतात, बघा ना आपल्याला आपण याच्या ज्ञानेश्वर महाराज आपल्या कृपेचा अनुभव सांगतात. माझ्या गुरुंनी काय मला काय केलं. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानोबाद गुरु काय चांगले करून गेले ना. माझा मूळ ऐके काय सांगतात ज्ञानोबा. ज्ञानेश्वर महाराज सांगून झाले. ज्ञानेश्वरीची आता चौथ्या अध्यायात योगी. त्यानुसार एरवी हा योगी
योगिया ना डरे। हा जो आत्मराज आहे, हा जो आत्मा आहे, हा परमात्मा आहे, हे परब्रह्म आहे, हे ब्रह्म आहे, हे नुसतं योगाने प्राप्त होणार घर नाही, योगाने प्राप्त होणारी गोष्ट नाही। जी माणसं नुसता योग करतात, हा योग होणार नुसत्या योगाने हे आढळणारे आत्मतत्व हा ज्ञानवंत अनुभव आहे ना। आणि हा चांगला निवड योगावर आधारलेला असा तो त्याची साधना चांगला उद्देश आहे। एरवी हा योगी आला डळे, हा योग्यांना वेदार्थाशी न करे धर्म सांगतात। अहो वेदांना सुद्धा अर्थ मिळत नाही, जेव्हा वेद आत्म्याबद्दल बोलायला लागतात, धर्माबद्दल बोलायला लागतात, त्यावेळेला ते मिळती मिळती असं म्हणतात, लौकी लौकी लौकी, त्यांना सुद्धा अर्थ कळत नाही वेदांना। धर्म समजायला किती लागणार वेळ, वेदार्थाशी अर्थ न करे, वेदार्थाशी न करे, जेथ ध्यानाचे हे डोळे पाहून ध्यान करायला हे ध्यानाचे डोळे तिथून पोहोचतो। ध्यानामुळे आपला कधीच येऊ शकतो, पण ध्यान ही साधन आहे, आणि ही जी साधना आहे ती साधना जोपर्यंत संपत नाही त्याच्यापुढे आत्मज्ञान आहे। म्हणून समाधीपर्यंत साधना आहे, ध्यान धारणा आणि समाधी समाधीपर्यंत साधना आहे। साधना संपल्यानंतरच ज्ञानाची अवस्था आहे। हे ज्ञानोपामुळे त्यांना आलेला अनुभव सांगतात, जेथ ध्यानाचे ही डोळे पाहतील ते हा निज स्वरूप, हे जे स्वरूप आहे ते निज स्वरूप आपलं स्वरूप, आत्मा आपला आपलं स्वरूप आहे, अनादि निष्कंप, तो अनादि आहे, कधीपासून त्याचा सगळीकडे आहे आणि अनादि आहे, त्याचा कोणी आधी नाही, त्याच्या अगोदर कोणीच नव्हता, आणि तो निष्कंप आणि स्थिर आहे, स्थिर आहे, अनादि निष्कंप। तरी कवने माने सत्व, तरी कवने माने सत्व राहिला आहे, मला माझ्या गुरुच्या कृपेने तो मला प्राप्त झाला आहे। ज्ञानवाचा स्पष्ट सांगायचं आपला अनुभव, आणि ते कशाने झाला, गुरुकृपे। तो आत्मा मला गुरुकृपेने आता प्राप्त झाला, तरी सांगूया घेणं माझ्याकडे। अहो आपण सगळे सांगू करत आहोत, ध्याना त्या ज्ञानवापासून हे सगळं, आणि करायला ज्ञानी व्हायला म्हणजे आपल्याकडे लक्ष ठेवतो, बाह्य गोष्टीकडे जितकं आपण लक्ष देतो तितकं आपल्याकडे गुणाकाराने दिसून गेलेलं असं ज्ञान हा विषय इतका गोड आहे, इतका आनंदजनक आहे, इतका सुखकारक आहे, इतका कल्याणकारक आहे, इतका लाभदायक आहे, याचं वर्णन करता करता भाग जातो। मला सांगतो तर आमचा अनुभव मला म्हणतात, आपल्या शिशु किती कशा पद्धतीने दिलेले जिथे जातो तेथे तू माझा असो, अरे तू जिथे तिथे तू माझ्या जवळच आहे, त्याविषयी हा एक
हमने आता खेळतो कधी ठीक आहे झाले तिचे सुख अंतर्मनी काय अनुभव असा संतांचे मला अंतर्बाह्य सुख झालंय ते आपल्यापासून त्या कौतुकाने कळतो मला आता कोणाची गरज नाही राहिली या जगामध्ये ती आत्मप्राप्ती झाली ना तर मी या जगामध्ये कोणाचीच आवश्यकता भासत नाही शेवटी अवस्था आहे ज्ञानेश्वर महाराजांना एक अभंग करून गेला अभंगामध्ये सांगितलं ज्ञानेश्वरी सांगितला सांगितल्या आता त्यांचा एक स्वतंत्र अनुभव कसा आहे आणि आम्ही अगदी आता ही जी सवय लागलेला ज्ञानवा याच्याशी किती जुळलेला असतो आपण आणि ज्ञानोबा काय सांगायले ते किती वेगळं असतं असा अर्थ आहे मंत्र तंत्र यंत्र सर्व ही अबद्ध जग नाही शुद्ध अंतःकरण जोपर्यंत अंतःकरण शुद्ध नाही तोपर्यंत तुमचा मंत्र चालणार नाही ना यंत्र चालणार नाही ना तंत्र चालणार काही करू याच्या साधना अंतःकरण शुद्धी नसल्यामुळे काही सांगतात गुरु शिष्यपण हेही माईक अरे हे गुरु आणि शिष्याचं हे जे नातं आहे ना हे सुद्धा मायेमध्ये येऊन जात तेव्हा सगळं निज तत्व न ओळखी जोपर्यंत आत्मतत्व ओळखलं नाही तोपर्यंत हे जे नातं आहे ना ते इतर जगातल्या नात्यासारखं आत्मतत्व ओळखत नाही गुरु म्हणजे आत्मा माझा आत्मा आहे गुरु सारखे असं काही जाणत नाही मग तुम्ही जे गुरु आणि शिष्य म्हणून घेता ते जे नातं आहे ते या जगातल्या भाऊ बहिणी किंवा आंतरजी नाते आपली माहिती तसं माहिती नाते गुरु शिष्य पण ही माहिती तत्वानं ओळखी प्राप्त जरी झाली अष्टसिद्धी जाणं ते चांगला अष्टमहासिद्धी जरी तुला प्राप्त झाली अष्टसिद्धी महासिद्धी या प्राप्त प्रसाद बंधन दूर होईल त्या अष्टमहासिद्धी पुढे बंधन होतील पतनाला कारण होतील आपला नाश होईल म्हणून या महासिद्धीच्या जागी म्हणून आत्मरूपाधीन साधन अन्यत्र आत्मरूपाधीन साधन अन्यत्र भ्रमासीच पात्र म्हणजे आत्मज्ञानाशिवाय दुसरं किती काही केलं ते तो नुसता भ्रम आहे भ्रांती आहे अज्ञान आहे आत्मतत्व विषय आत्मतत्वासाठी जर तुमचं काही नसेल तर खूपच येत नाही सती शून्य म्हणे त्याची झाली ज्याची वृत्ती शून्य झाली तो वृत्ती शून्य झाला ज्याच्या अंतकरणामध्ये कुठेही वृत्ती उदय होत गेला असा तो निर्मुक्त खरा निवृत्त निर्मुक्त वृत्तीरूप शून्य असा जो असतो ज्ञानदेव मान्य सर्वोच्च ज्ञानदेवाला तोच मला सर्वोच्च मान्य सर्वस्वीला मान्य तोच मान्य साधला